प्रशांत ठाकूर अध्यक्ष महोदय, सदर प्रश्नावरती उत्तर देताना मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की एका वर्षामध्ये 23 साली 5074 आणि 24 साली 5301 या एकेका वर्षामध्ये लागलेल्या आगींची संख्या आहे। आणि उत्तरामध्ये आपण म्हटलंय 5व्या उपप्रश्नाच्या उत्तरात की 2700 नोटीस आपण बजावलेले आहेत। म्हणजे या 2700 नोटीसच्या व्यतिरिक्त अन्य सर्व इमारती या सुरक्षित आहेत असं प्रशासनाचं म्हणणं आहे का? तसं नसेल तर त्या संदर्भामध्ये प्रशासन काय कारवाई करतंय? आणि या व्यतिरिक्त जशा पद्धतीने सन्माननीय सदस्य अमित साटम यांनी सुचवलं की प्रॉपर्टी टॅक्स लिंक करा, माझं म्हणणं आहे फायर ऑडिट करत नसतील तर हेवी पेनल्टी लावा, कारण लोकांच्या जीवनाशी खेळ आहे। आणि तो हेवी पेनल्टी लावून देखील त्या संदर्भामध्ये ती सोसायटी ते संस्था जर कॉम्प्लायन्स करत नसेल तर त्यांचं पाणी कट करणं, त्यांची लाईट कट करणं यासारखे उपाययोजना केल्या तरच लोकांचे जीव वाचू शकतात। या संदर्भामध्ये शासन निर्णय घेईल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी ज्या आता सूचना केलेल्या आहेत खरंच त्या खूप महत्त्वाच्या आहेत। मला असं वाटतं की ह्या जो आम्ही कायद्यामध्ये याच्यात सुधारणा करतोय त्याच्यामध्ये या सूचनांचा समावेश केला जाईल अध्यक्ष महोदय, कारण जास्तीत जास्त दंड आणि काही आकारला तरच या संबंधीचं 2 वर्षाचं ऑडिट होईल। तसंच अध्यक्ष महोदय, जसं 2700 नोटिशी बजावण्यात आलेल्या आहेत त्यानंतर ज्यांनी कंप्लायन्स केला आणि त्यांच्यावर नंतर कारवाई केलेली नाही, पण ज्यांनी कंप्लायन्स नाही केलाय असे 67 खटले दाखल झालेले आहेत अध्यक्ष महोदय। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।